रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी, कर्मचारी व रोजगार सेवकांचे मानधन तसेच साहित्य पुरवठादारांची थकीत बिले तातडीने अदा करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या उमरेड विधानसभा संघटिका प्रमुख इंजिनियर सपनाताई राजेंद्र मेश्राम रामटेके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनानुसार रोहयोच्या माध्यमातून गरीब, होतकरू मजूर तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो, मात्र मजुरी व मानधन वेळेवर मिळत नसल्याने कामगार आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। काहींना 3 ते 4 महिन्यांपासून मजुरी, पगार व मानधन मिळाले नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। रोहयोवरील मजुरांना प्रत्येक हप्त्यात पूर्ण मजुरी वेळेवर द्यावी, तसेच प्रस्तावित व्हीजी रामजी योजनेत मजुरांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। मनरेगा व व्हीजी रामजी योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व रोजगार सेवकांचे मानधनही दरमहा वेळेवर देण्याची मागणी करण्यात आली आहे। रोजगार सेवकांना मानधनाव्यतिरिक्त दरमहा 15,000 रुपये तसेच वाहनाच्या पेट्रोल खर्चासाठी 3,000 रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। मनरेगा व मातोश्री पांढर रस्ते योजनेअंतर्गत काम पूर्ण करूनही 2 ते 3 वर्षांपासून साहित्य पुरवठादारांची बिले थकीत असल्याचा आरोप करण्यात आला असून ती तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे। व्हीजी रामजी योजना सुरू करण्यापूर्वी मजुरांची मजुरी, कर्मचाऱ्यांचे वेतन, रोजगार सेवकांचे मानधन आणि साहित्य पुरवठादारांची सर्व थकीत बिले अदा करावीत, अशी मागणी सपनाताई मेश्राम यांनी केली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजूभाऊ मेश्राम उपस्थित होते। आज हा निवेदनाचा जो प्रश्न आलेला आहे, हे आंदोलन किती दिवसापासून सुरू आहे। मनरेगातले जे लेबर लोक आहेत, त्यांचे जे रोजगार सेवक आहेत आणि जे टेक्निकल जे इंजिनियर लोक आहेत, त्यांचा हा 2 ते 3 ते 4 वर्षापासून त्यांचा हा लढा सुरू आहे। ठीक आहे, तर आज आम्ही 6 याच्यावरती निवेदन दिलं आहे। एक की जे लेबर लोक काम करत असताना त्यांना 312 ते 17 रुपये रोजी आहे, ते रोजी तेवढी न देता त्यांना कमीत कमी 500 रुपये मिनिमम वेजेस रोजी पाहिजे आहे आणि त्यांचा पेमेंट हप्त्याला व्हायला पाहिजे, कारण तो एक मजूर आहे। आपलं घरदार त्याच्या भरोशावर रोजीच्या भरोशावर चालवतात, त्याचा महिना 2-2, 3-3 महिने पेमेंट नाही होत आहे। दुसरा विषय आहे रोजगार सेवकांचा। रोजगार सेवक हा ग्रामपंचायतचा एक कणा आहे, गावातला एक कणा आहे। रोजगार सेवक हा सकाळी 7 वाजता उठतो, संध्याकाळी 7 वाजतापर्यंत ते आता गट ग्रामपंचायतमधलं 3-3, 4-4, 5-5 गावे येतात, कमीत कमी 15-16 किलोमीटर डिस्टन्स पडतो त्यांना। आणि तो सकाळी बिचारा घरकुलापासून विहिरीचे कामं, पांढरा रस्ते, सिमेंट रोड, हे सगळं त्यांचे मस्टर हाजऱ्या करून दिवसभर करून हप्त्याला त्याला तहसीलमध्ये सुद्धा जावं लागते। तर त्यांना कमीत कमी 15,000 रुपये महिना आणि ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना 3,000 रुपये महिना, असं त्यांना 18,000 रुपये महिना देण्यात यावा, हा एक आम्ही निवेदन दिलं आहे। विषय आहे एक पुरवठादार, मटेरियल पुरवठादार हा काम करण्यावाला एक व्यक्ती आहे। तो जेपर्यंत हा पुरवठादार त्या ग्रामपंचायत जाणार नाही आणि तो मटेरियल पुरवठा करणार नाही, तो गावाचा विकास होऊ शकत, ना तुमच्या कोणत्या ग्रामपंचायतचा, ना राज्याचा विकास होऊ शकत। आज तो 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये खर्च करतो, इन्व्हेस्ट करतो आणि त्यांच्या पेमेंटसाठी त्यांना 2-2, 3-3 वर्ष झुलावं लागते, त्यांचा पेमेंट होत नाही वेळेवर। ऑफिसच्या चक्रा मारावं लागतात, ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समितीमध्ये असो, अशा त्यांना चक्रा मारू आज तो मरण्याच्या आणि आत्महत्या करण्याच्या याच्यावर आलेला आहे। तर माझी सरकारला माझी विनंती आहे की मनरेगा वर्सेस जे मातोश्रीमध्ये जे कामं झालेले आहेत आतापर्यंत, त्यांचेसुद्धा पेमेंट आलेलं नाही आहे। तरी आमच्या ह्या निवेदनाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की आमच्या ह्या मागण्या स्वीकार करून त्यांनी लवकरात लवकर यांचा तोडगा काढून उर्वरित जो पेमेंट आहे ना लवकरात करावा। दुसरी गोष्ट, जे आता व्ही रामजी सुरू होत आहे, ते व्ही रामजी सुरू व्हायच्या पहिले जो जुना पेमेंट आहे लोकांचं जे आहे देणं घेणं, ते पहिले क्लिअर करा आणि नंतरच मग तुम्ही व्ही रामजीचा नवीन समोर पाऊल टाका। तत्पर उभे आहो। जर याच्यामध्ये जर सरकारनं जर तोडगा नाही केला, जर आमच्या नेत्यानं सुद्धा जर याचा तोडगा नाही केला, तर आम्ही जनतेसोबत आहो, आंदोलनाला आमची समोरची तयारी आहे। मी इंजिनियर सौ सपना राजेंद्र मेश्राम, उमरेड विधानसभा संघटिका। आज आम्ही मॅडमला निवेदन दिलं आहे, कारण इंजिनियर लोकांचे पगार, जे ठेकेदार लोक काम करतात मनरेगामध्ये, 3-3 वर्ष त्यांचे पेमेंट होत नाही। पहिले पेमेंट आपल्याला आपल्याजवळून लावावं लागतं, त्याच्यानंतर मागणी केल्यावर पेमेंट येतो। जो आपल्याजवळचा पैसा आपण लावतो तो 2-2, 3-3 वर्षापर्यंत आपल्याला मिळत नाही। वरून जे रोजगार आहेत कामावर, त्यांचाही मानधन कमी येतो, त्यांना रोजी कमी मिळते। आज 312-13 रुपये त्यांची रोजी आहे। खरंच ते परवडण्यासारखी आहे का? 312 रुपये रोजचे कोणतं काम होते? आज तुम्ही ग्रामसेवक म्हणा, रोजगार सेवक म्हणा, रोजगार सेवकाचाही पेमेंट फिक्स नाही आहे। त्यांना जे मानधन मिळतात ते नाहीच्याच प्रमाणात आहे।
आणि जो त्यांना फिक्स पेमेंट देण्यात यावा आणि कागून म्हणून त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण देण्यात यावा अशी माझी मागणी आहे. मी स्वतः इंजिनियर आहे आणि मी स्वतः मनरेगाची कामं करते, त्याच्यामुळे मला माहिती आहे की कुठे काय दुखतं बा म्हणून, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. सगळ्यांचा तोच प्रश्न आहे की पेमेंट रेग्युलर येत नाही. 2-2, 3-3 वर्ष जेव्हा पेमेंट होत नाही तर घर कसं चालवायचं आपलं, जेव्हा आपण आपल्याजवळचा असलेला पूर्ण पैसा तिथे लावतो. अपेक्षा करतो की कमीत कमी 6 महिन्यात तरी यायला पाहिजे, पण 2-2 वर्ष जेव्हा येत नाही तर ठेकेदार दुसरे कामं घेईल तर कोणत्या भरोशावर घेईल. भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी. फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है. यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग. और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास. बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है.